राहुल गांधींनी केलेल्या एका टीकेनंतर निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे, तर त्या संदर्भातल्या बातम्या। महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप आहे। निवडणूक आयुक्त निवडीपासूनच निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी, राहुल गांधींचा लेखातून आरोप आहे। तर निवडणूक आयोगानं फेटाळलेत राहुल गांधींचे आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचंच निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे आणि कोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी खोटं नेरेटिव्ह पसरवणं चुकीचं आहे, आयोगानं हे सुनावले। लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचं सीसीटीव्ही फुटेज जारी करा। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचे हे ट्विट। राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचं? मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींच्या लेखावर हे टीकास्त्र। राहुल गांधींना पूर्ण देश ओळखतो, तो देशातही परदेशातही मोदींवर टीका करतात। लोकसभेच्या वेळी सगळंच बरोबर वाटलं, मात्र गिरो तो भी टांग ऊपर असं राहुल गांधींचं आहे। राहुल गांधींवर शिंदेंची टीका। महाराष्ट्रातील निवडणुकांबाबतचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलाय। निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानंच देशाची सर्वत्र बदनामी, संजय राऊतांची ही टीका। 2009 मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना हा सवाल आहे। धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडेबोल, 48 तासात जबाबदारांचं वाटप करण्याचे आदेश। सूत्रांची माहिती आहे, तर धुळ्यातील शासकीय विश्रामगृहामधील रोकड प्रकरण, त्या संदर्भातले हे आदेश। नवी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्याला मनसे नेते अमित ठाकरेंची हजेरी। अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन। यावेळी अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी भव्य कार आणि बाईक रॅली काढण्यात आली।